अकोलेकर जोरात गाजवायला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्रास बँड दीपक भाऊंचं आगमन आपल्या अकोले शहरात झालंय. सुनाम गाडी पुढे गेली काही कुठले वाटतं ना गाडी एक साइड ऊंची नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. तर मित्रांनो, आज आपण आलो आहेत अकोले या तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट निमित्त. तर मित्रांनो, तुम्ही मागे पाहू शकता दीपक बँड गलंगी. तर दुपारी ठीक 12 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे, तर बघायला विसरू नका. जय आदिवासी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हळूहळू गर्दी जमायला लागली आहे आणि या ठिकाणी दीपक बँड गलंगी आणि सर्व तिघी गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. तर या ठिकाणी गाड्या रेडी झाल्या आहेत मित्रांनो जाण्यासाठी. तर मित्रांनो, पब्लिक गोळा होत आहे हळूहळू आणि पावसाचं वातावरण पण दिसत आहे. तर मित्रांनो, अकोलेमध्ये आले तर आहे पावसाचं वातावरण दिसतंय. पाऊस नाही आला पाहिजे फक्त, बस मग कार्यक्रम एक जोरदार पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. अकोले तालुक्याचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम गाजवायला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्रास बँड दीपक भाऊंचं आगमन आपल्या अकोले शहरात झालंय. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. आता राहुल भाऊ जाधव, मावंजी भाऊ आगविले, जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी सगळे आपल्या पोरांना झेंडे वाटून द्यायचे. इथे जे जे मुलं उभे आहेत प्रत्येकाच्या हातात आपला आदिवासी समाजाचा झेंडा राहील. पोरांनो, थोडस लक्ष द्या. आपल्या हातामध्ये आपल्या आदिवासी समाजाचा झेंडा राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा, आपल्या भारत मातेचा झेंडा, आपल्या फडकीचा झेंडा. झेंडा रस्त्यात पडणार नाही याची काळजी घेशाल ना? सगळ्यांनी काळजी घ्या. आपण आपल्या आता रॅलीला सुरुवात करणार आहे. जो रथ बनवला आपण, रथ थोडासा पुढं यायला ती जागा ठेवा. मावंजी आगुले कुठं असतील, राहुल भाऊ जाधव, तर आपल्याला सगळ्यांना झेंडे वाटायचे. सगळ्यांना झेंडे वाटून द्या. जे गाड्यांवर, त्या बिल्डिंगवर जे पोरं बसलेली आहेत सगळेजण खाली उतरा. आपल्याला आता चौकात जायचंय. मंत्री महोदयांचं आगमन आपल्या जागतिक आदिवासी दिनाला झालेलं आहे. प्रचंड मोठा जनसमुदायाच्या उत्सवामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्या रथाच्या पाठीमागे झेंड्यांची गाडी आहे. व्यवस्थित प्रत्येक जण एक एक झेंडा हातात घ्या.
फुल एन्जॉय करा. तुम्ही जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत बँड वाजणार म्हणजे वाजणार. धन्यवाद. दीपक भाऊला विनंती की आपण आपलं कामकाज सुरू करावं. हे गाणं वाजून गाडी पुढे घ्यायची का? अकोलेकर जोरात बोला वीर एकलव्य भगवान की. सुदाम गाडी पुढे घेऊ. ताई कुठले वाटतं का? गाडी एक साइड ऊंची नाही तर काय झालं? ओ गाडी पुढली घरी उच्ची आहे. ओ कार्य ओ तात्या भाऊ ओ कार्य ओ तात्या भाऊ ओ तात्या भाऊ सुदाम गाडी मागे दे. मागे कर. अरे गाडी का नहीं जाना तो भाई गाड़ी का नहीं जाए ना उड़ गया.
एक जरा असले एक जर चल कांदे चिडव जर अचानक गाडी खाली आली तर कोणी दाबलं जाईल, आम्ही जबाबदार राहणार नाही त्या गोष्टीला. व्हॅनच्या गाडीच्या खाली कोणी हात वगैरे घालू नये. मन दिल तुला पुकारना पुकारना राणी, मन दिल तुला पुकारना पुकारना राणी. तुला पुकार
सुभद्रा धर्माचा सुषमा शिवसेना शिवाजी पैसे वेळे गुरुजी वाजे शिवाजी सैनिक वेळे गुरुजी वाजे राम पर पुन्हा एकदा भारत देशा बदलू हिंदुस्थान हे भगवे आमचे तत्पर रक्त गीत वेगाना ये भगवे अंके तक कर दो रक्त की दीवानो पंजाब बदना राम शिवसेना शिवसेना Bye.
बाबासाहेब एक तीर एक कमान, एक तीर एक कमान. मित्रांनो, आपण अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुमच्यामुळं या तालुक्यातला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातला सर्वात मोठा या ठिकाणी होतो याचा आनंद आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे. आपल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेश कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. सर्व बांधवांना विनंती आहे, इतका मोठा ब्रास बँड आपण या ठिकाणी आणलेला आहे, परंतु गर्दीनं त्यांना वाजवता येत नाही. गाडीच्या माग गाडीच्या पुढं जे कार्यकर्ते आहेत किमान त्यांना वाजवतील एवढं अंतर सोडा. त्यांनी वाजवलं तर आपला कार्यक्रम चांगला होईल आणि म्हणून त्यांना सहकार्य करा. दुसरी एक सूचना आपल्या सर्वांना आहे, इतका सुंदर असा कार्यक्रम आपला या ठिकाणी होतोय, परंतु आपल्या आदिवासी बांधवांना माझी एक विनंती आहे, कोणीही या कार्यक्रमामध्ये तलवारी भाले बिले कोणी काढू नका. आपल्याला या कार्यक्रमाला गालबोट लावायचं नाही. आता आपण वाजत गाजत महात्मा फुले चौकात जाणार आहे, त्याच्यानंतर युटर्न मारून बस स्टँडवर आपली जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शांतता राखा आणि बस स्टँडवर अशा संख्येने सगळेजण उपस्थित राहा. ओके, धन्यवाद. आणि दुसरी एक सूचना आहे, गाडीच्या खालून गाडीच्या वरून कोणीही इथं येऊ नका. या वर्षी जसा दीपक भाऊ गलांगे आपल्या अकोल्यात आला तसा पुढल्या वर्षी देखील सुद्धा हाच दाराला घेऊन आपल्या अकोला नगरीत आला पाहिजे, म्हणून त्यासाठी सगळेजण सहकार्य करा. जे पोरं वाजवणारे आहेत त्यांना जागा करून द्या. चला थोडं मागे सरका. वाजवणारे खाली उतरा, त्यांना डिस्टर्ब करू नका, त्यांना व्यवस्थित वाजू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. एक सूचना आहे, एक सूचना ऐकून घ्या. तुम्हाला हात जोडवण्याची आहे, व्हॅनच्या गाडीच्या खाली कोणी घुसू नका. इलेक्ट्रिक वर हायड्रोलिक आहे, जर काही प्रॉब्लेम झाला तर गाडी डायरेक्ट खाली येईल, कोणी दाबलं जाईल विनाकारण प्रॉब्लेम. म्हणजे व्हॅनच्या गाडीच्या खाली जे आहेत ना त्यांना कळा होतो. ठीक आहे माले, तुम्हाला ऐकू येत नाही का? अरे दीपक बोल, दीपक बोल, चला मागे निघा. ऐसे बोल म्हणा. घ्यात का मागे मी येऊ खाले. चला बोल, पावरी घ्यायची. हे सगळे प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती, आपण गाडीची अवतीभवती संरक्षणासाठी यायचंय. एकही गाडी खाली घुसणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची. जे प्रमुख कार्यकर्ते असतील सगळ्यांना तातडीच्या सूचना, आपण गाडीच्या अवतीभवती केवळ 15 मिनिट थांबायचंय. ठीक, ओके. सर्व मान्यवरांचं पंचनामा अर्पण होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. सभा काय तू कुठून आलाय? सांगा जरा, वाजवायचंय गाडीच्या कामी आहे का तू? आवाज द्या. नंतर घेतो.